सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोप प्रत्यारोप, महाराष्ट्रातील रोखठोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज। मी आता महाराणा प्रताप चौक कुरुंदवाड या चौकामध्ये आहे आणि इथं खरं तर या चौकामध्ये किंवा आजूबाजूला काय कामं झाल्यात का, जे कामं असतात म्हणजे स्वच्छतेचा आहे, पाण्याचा प्रश्न आहे, कचरा उठावचा प्रश्न आहे, कामं झाल्यात का ती पाण्यासाठी आपण आलेलो आहेत। काही कुरुंदवाडकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया। बघू त्यांनी बोलतात का। नमस्ते, युवक आहेत, मतदार आहे, त्यांचं पण घेतो मी। एक युवक कुरुंदवाडकर म्हणून, मतदार म्हणून या कुरुंदवाड नगरीमध्ये जी कामं असतात, नागरिकांच्या मूलभूत हक्काची कामं असतात, ती कामं झालेली आहेत का? आहेत, सगळी झालेली आहेत। सगळे असं नाही पण आहेत, म्हणजे कभी खुशी कभी गम प्रमाण आहे, 50-50 कामं झाली। मतदार म्हणून काय वाटतंय तुम्हाला या सगळ्या? सुधारणा व्हायला पाहिजे, गावात सुधारणा व्हायला पाहिजे। नमस्ते, काय नाव तुमचं म्हणला? नाव आकाश सोने। नमस्ते, काय नाव आपलं? विनोद तनपुरे। मतदान आहे, मतदारांनी बोललं पाहिजे का नाही? बोललं पाहिजे। बऱ्याच वेळा काय होतंय, कुरुंदवाड मध्ये काही मतदार आहेत, कॅमेरा ऑन झाला की जातात, नको म्हणतात बोलायला, पण राजकीय प्लॅटफॉर्म त्यांना गरमागरम आवडते, चर्चा ऐकायला बघायला। पण मतदारांनी बोललं पाहिजे, आपल्या हक्कासाठी बोललं पाहिजे का नाही? आपण ज्या उमेदवाराला निवडून देतो त्यांना आपली 5 वर्षे कामं आपल्या वार्डातली, आपल्या भागातली केली पाहिजेत, केली पाहिजेत। त्यासाठी बोललं पाहिजे का नाही? नागरिक म्हणून बोललं पाहिजे, आहे का नाही? मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय? कुरुंदवाडकरांचा एक महत्वाचा विषय आहे, पाण्याचा इथं प्रश्न गंभीर आहे का नाही? आणि पाणी माणसाच्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे। पाणी जर असेल तर आपलं शरीर समतोल राखते। काय त्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल एक मतदार आहे, एक कुरुंदवाडकर? पाण्याचा प्रश्न असा आहे की जी आपली पाणी योजना आहे ती रखडलेली आहे, ती तेवढी पूर्ण होणं गरजेचं आहे। त्यामुळे सगळ्या नागरिकांना मुबलक पाणी, चांगली व्यवस्था मिळेल, त्यासाठी ते काम होणं गरजेचं आहे। बाकीचे काय रस्त्याची कामं त्यांनी ही चालूच आहे, त्याबद्दल काय हे नाही। पाण्याचं मला वाटतं, मी पाण्याचं ज्यावेळेस आंदोलन चालवतो नगरपालिकेपाशी, मी येऊन बातम्या केल्या तिथे बघा, तुम्हाला आठवतं, बघितलं असं लोणारी टाइम्स न्यूज चॅनल बातम्या त्या लावल्या होत्या, ते एपिसोड लावलं होतं। बराच वर्ष झालं पाण्याचा प्रश्न रखडलेला आहे, सत्ताधाऱ्यांनी ते केलं नाही, प्रशासक आलं परत 5-7 वर्षे, त्यांनीही काय केलं नाही। काय वाटतंय नागरिक म्हणून तुम्हाला पाण्याच्या या सगळ्या घटनाबद्दल? कामं केलं नाही, नाही केलं, आता ते काय बोलणं आता चालणार नाही। फक्त हे पाणी प्रश्न सोडवणं हा महत्वाचा मुद्दा आहे। बरं, जे सत्तेत येतील त्यांना तुम्ही काय मेसेज देता? काय हे पाणी प्रश्न पहिला सोडवा, बाकीची कामं नंतर आपण करू हळूहळू। कुरुंदवाडला सगळ्यात मोठा पावसाळा आला की एक धास्ती असते, भीती असते महापुराची। सगळ्यात आधी तालुक्यातलं गाव कुठलं असेल तर कुरुंदवाडला त्याचा फटका बसते। त्याच्यावर ठोस पर्याय ना सरकार घेते, ना इथले नेते मंडळी घेताना दिसत नाहीत, कारण वारंवार तो प्रश्न आहे, प्रत्येक वर्षी तो प्रश्न येतो समोर पाऊस आला की। तर काय वाटतंय तुम्हाला या महापुराच्या धास्तीबद्दल? आता काय सरकारनं पुढे पाणी सोडलं तर इकडे आम्हाला जरा पुराचा धक्का कमी बसेल, पण त्यांच्या पद्धतीने त्यांनी सोडत राहतात, तरी पण थोडंफार पूर येत राहतच असतो, त्याची तेवढी व्यवस्थित योजना करावी। ठीक आहे, या ठिकाणी मतदार आहेत, कुरुंदवाडकर आहेत, चहा प्यायला लागल्यात गरमागरम। चहा पेत बोला, काय नाही, चहा गरम आहे, राजकीय वातावरण बी गरमागरम झालं पाहिजे, चर्चा झाल्या पाहिजेत का नाही गरमागरम? शहराच्या विकासासाठी तर चर्चा गरमागरम झाल्या पाहिजेत, चहा सारखं, आहे का नाही? घेतो आम्ही घेतो। आम्हाला सांगा, एक नागरिक म्हणून काय वाटतंय तुम्हाला, कसा गावचा विकास व्हायला पाहिजे? गावचा विकास व्हायलाच पाहिजे। कामं झाल्या? किती नंबर वार्डात राहतात? 6 नंबर वार्डात आहे। काय नाव आहे? विजय गवळीची। गवळी म्हणलं की बऱ्यापैकी सगळा स्वच्छतेचा भाग येतो, स्वच्छता असते तिथे, बरोबर आहे का नाही? गवळी म्हणलं की स्वच्छता असते, गावचं स्वच्छता व्हायला पाहिजे का नाही? गावात स्वच्छता व्हायला पाहिजे। गावात स्वच्छता नाही आहे, मुळात मुताऱ्या नाही आहेत गावात ठिकठिकाणी मुताऱ्या नाहीत। लोकांचा हा प्रश्न सगळ्यात वाईट आहे। आधीच्या सत्ताधाऱ्यांनी काय केलं? काहीच केलं नाही। मुतारी गावात कुठे नाही, लोकांनी परगावची येणाऱ्या लोकांनी सगळ्यांनी अडचण होती। हो, अत्यंत महत्वाचा विषय तुम्ही मांडलेला आहे एक नागरिक म्हणून। काय तुम्ही मेसेज? परगावची लोक येतात, या कोपऱ्यात त्या कोपऱ्यात, असं सगळ्या जागी ठिकाणी शौचालय करून टाकतात। एवढी अवस्था वाईट आहे गावाची। बर, काय मग तुम्ही ज्या वार्डात राहता त्या वार्डात कामं झालेले आहेत? कामं काही झालेले नाही, काहीच झालेलं नाही, काही झालेले नाहीत। मी तर कचरा उठाव तर वेळेत होते का नाही? कचरा व्यवस्थित होतो, कचरा व्यवस्थित, गटारी साफ होत नाहीत,
आहे तशी तुंबून राहतात. थिएटर चौकात सुद्धा गटर तुंबून राहतात. हा पाऊस आला की सगळे गटर घाणी घुस होते सगळे. गटरीचं पाणी पावसाळ्यामध्ये रस्त्यावर वगैरे येतंय का? त्याच्यामुळं इथल्या आरोग्याला भरपूर जागी येते रस्त्यावर. सगळी ठिकठिकाणी सगळे अतिक्रमण बी झालेलं आहे. लोकांनी अडचणी सगळ्या झालेल्या आहेत. थिएटर नगरपालिकेजवळ सुद्धा सगळ्या अडचणी झालेल्या आहेत. बघा खरं तर याला म्हणायचं जागृत मतदार किंवा जागृत नागरिक कसा असतो ते यांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलाय. इथं लघवीची व्यवस्था नाही, खास नगरपालिकेजवळ सुद्धा अडचण आहे. त्याच्यामुळे सत्ताधारी आतापर्यंत काय झोपा काढत होते काय? प्रत्येक गावामध्ये आहेत, मुतारे आहेत, लघवीची व्यवस्था आहे. मामा आहेत, मामा संग बोलूया. नाव तर सांगा तुमचं. नाही मामा बोलत नाहीत. ठीक आहे, पेपर वाचतात, नागरिक आहेत, पेपर वाचतात. त्यांना बऱ्यापैकी राजकीय घडामोडी या वृत्तपत्रांमधून कळत असतात. गावचा विकास, शहराचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा. मामा नमस्ते, काय नाव? मारुती सावंत. सांगली आहे मी. सांगलीच आहे. सांगलीची बी महानगरपालिका लागणार आहे. जानेवारी का मार्च मध्ये पुढे ढकलल्या वाटतं. जानेवारीमध्ये पण पुढे ढकलायचं चालू आहे. एक नागरिक म्हणून काय वाटतं, गावचा विकास व्हायला पाहिजे का नाही? झाला पाहिजे, काय वाद नाही. झाला पाहिजे आणि बोललं पाहिजे वाटतंय का नाही? बोलल्याशिवाय होतच नाही. बरेच जण बोलत नाहीत का बरं? कारण बोलतच नाहीत, आतल्या गाठी असतात म्हणून बोलत नाही. बर ठीक आहे. या ठिकाणी अजून कोण आपल्याशी बोलायचा प्रयत्न करते? मामा नमस्ते. मामा बोला नाहीत, बरेच जण बोला नाहीत. तुम्ही बोला एक व्यावसायिक म्हणून. व्यवसायाला बऱ्याच अडचणी येत असतात, अनेक अडचणी असतात. त्यातनं आपला व्यवसाय थांबवायचा असते. गाव लेवलला काय राजकारण असते, त्यातनं पण काही कुरगुड्या होत असतात. काय वाटतं या सगळ्या संदर्भात? एक व्यावसायिक म्हणून काय अडचण आहे तुम्हाला? आता ते विजय गवळी जे सांगितले ते बरोबर तिने बोलले. बर, मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं शहराच्या विकासासाठी? सगळेजण जे निवडून जे येणार आहेत ते गावाचा विकास करावा. सगळे जे निवडून येतात त्यांनी गावाचा विकास करायला पाहिजे. इथे एक युवक आहे पण ती बोलना गेला, तो फक्त ऐकायला आलता तो. ठीक आहे, बऱ्यापैकी काही वार्डातली कामं झालेली नाहीत असं मतदारांचं म्हणणं आहे. काही ठिकाणी कामं झाल्यात. इथं गटरीची सांडपाण्याची व्यवस्था अत्यंत गंभीर आहे, ती व्यवस्था सुरळीत नाही. त्याच्यामुळे जे कोण निवडून येतील सत्ताधारी त्यांनी खरं तरी सगळी कामं जनतेच्या हितासाठी, कुरुंदवाडकरांच्या हितासाठी केली पाहिजेत. विजय दंगेकर, लोणारी टाइम्स, कुरुंदवाड.